तुम्हाला माहिती आहे का, ज्या रात्री आपण हॅलोवीन म्हणून ओळखतो त्या रात्री जगभरातील लाखो लोक एका मोठ्या अंधाऱ्या रहस्यमय उत्सवात सहभागी होतात. ट्रिक ऑर ट्रीट. बापरे, हे सगळे खरंच भूत आहेत की काय? हा सण खरंच भूतांना बोलावतो? अरे चिंटू, काय विचार करतोयस? कालच्या हॅलोवीनच्या गप्पा ऐकून तू खूप गंभीर दिसतोयस. मॅम, हॅलोवीन म्हणजे खरंच फक्त भूत आणि प्रेत यांच्यासाठी असतो का? मला भीती वाटतेय. मुळीच नाही. हॅलोवीन हे भूतांचे नाही तर इतिहासाचे आणि स्मृतींचे प्रतीक आहे. चल, मी तुला एका जादुई प्रवासावर घेऊन जाते. चिंटूला हॅलोवीनचा खरा अर्थ काही केल्या समजत नव्हता. त्याचे कुतूहल जागे झाले. बाळा, हॅलोवीन सॅमहॅन म्हणजे उन्हाळ्याचा शेवट. हा दिवस नवीन वर्षाच्या स्वागताचा आणि कापणीच्या समाप्तीचा होता. लोकांना वाटायचे की या रात्री मृत झालेले आत्मा आपल्या कुटुंबाला भेटायला परत येतात. पण हे लोक दिवे का लावत आहेत आणि वेश का बदलत आहेत? दिवे लावायचे म्हणजे मृतात्म्याला मार्ग दाखवण्यासाठी, आणि वेश बदलायचा म्हणजे वाईट आत्म्यांना वाटेल की आपण त्यांच्यापैकीच आहोत. ही एक संरक्षणाची युक्ती होती. नंतर याच परंपरेतून जॅक ओ लँटर्न आणि आजचे हे कॉस्ट्युम्स आले चिंटू. म्हणजे ट्रिक ऑर ट्रीट म्हणजे भूतांना घाबरवून पळवणे नाही, तर शेज आणि आनंद वाटणे आहे, जेणेकरून वाईट गोष्टी दूर राहतील. बरोबर. आणि ऑल सेन्स डे मुळेच या रात्रीला ऑल हॅलोज इव्ह आणि नंतर हॅलोवीन हे नाव मिळाले. आता तुम्हाला माहीत आहे, हॅलोवीन म्हणजे केवळ भयानक गोष्टी नव्हेत, तर इतिहासाचा सन्मान, स्मृती आणि आनंद वाटण्याचा एक सुंदर मार्ग आहे. हॅलोवीन म्हणजे मैत्रीचा आणि इतिहासाचा उत्सव. तुम्हालाही तुमच्या मित्रांना हा खरा इतिहास सांगायचा आहे का? अशीच अजून मजेशीर गोष्ट शिकायची आहे का? मग लगेच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढची गोष्ट चुकवू नका.